आम्हाला पद मिळालं, आम्ही मोठी झालो, आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेला माणूस आहे बीजेपीमध्ये, 7 टर्म, सगळ्यात सिनियर आहे. म्हणजे वाटत नाही माझं वय तेवढं नाही आहे, मी तरुण नाही काका, तुमच्या एवढा म्हातारा नाही मी फक्त 40 वर्षाला निवडून येतोय बस, बाकी माझं वय खूप कमी आहे. बरोबर, मी सांगत नाही वय किती म्हणून. पण आपल्या कर्तृत्वाने मोठी होणारी माणसं बघा. मोदीजींचं उदाहरण तुम्हाला सांगतो, सगळ्यात मोठं उदाहरण सांगतो. आमचे जाऊ द्या, आम्ही मंत्री संत्री जाऊ द्या, पण मोदीजी एक चहा विकणारा माणूस, एक कार्यकर्ता तरुण, रेल्वे स्टेशनवर मोदीजी केटली आणि कप घेऊन चहा वाटत. ही वस्तुस्थिती आहे, ही काही स्टोरी नाही आहे, गंमत नाही आहे. पण असा माणूस की जो रेल्वे स्टेशनवर गुजरातमध्ये चहा विकायचा, तो माणूस आज देशाचा पंतप्रधान 3 वेळा, गुजरातमध्ये मुख्यमंत्री 3 वेळा. सोपी गोष्ट नाही आहे, ही साधी गोष्ट नाही आहे. हे फक्त या पक्षातच होऊ शकतं, हे फक्त भारतीय जनता पक्षामध्येच होऊ शकतं. ते परिवारवाद नाही आहे की माझे आजोबा काय होते, माझे वडील काय होते, मग पंडित जवाहरलाल नेहरू होते, मग इंदिरा गांधी होत्या, मग राजीव गांधी होते, मग सोनिया गांधी होत्या, मग राहुल गांधी आले. हे असं इथे नाही आहे. त्याकडे पवार साहेबांसारखं पण नाही आहे. पवार साहेब आहेत, मग आमच्या ताई आहेत, प्रियंका, आमच्या कोणत्या ताई, सुप्रिया ताई आहेत, असं इथे नाही आहे. इकडे ठाकरेंकडे बाळासाहेब होते, स्वर्गीय आमचे नेते, नंतर उद्धवजी आलेत, नंतर छोटे राजकुमार आलेत, चालल्या 3-4 पिढ्या. तुमचं काम असो नसो, पण तुम्ही त्या घरातले आहात ना, मग तुम्ही खूप मोठे आहात. बाकी काम करणारे, झिजणारे, मरणारे कार्यकर्ते बाजूला, त्याचं वय 80 झालं, पण त्यांना ते पद नाही. पण पद मात्र आमच्या घरच्या लोकांना. देशामध्ये अनेक अशा पार्ट्या आहेत, बिहारमध्ये बघा, उत्तर प्रदेश बघा, ओरिसामध्ये बघा, तामिळनाडूमध्ये बघा, सगळ्या ठिकाणी परिवारवाद. मी, माझा पोरगा, माझी पोरगी, माझा जावई, माझी सून, याशिवाय दुसरीकडे काही नाही. पण भारतीय जनता पक्षाचा एक पक्ष आहे की यामध्ये परिवारवादाला थाराच नाही. आपल्या कर्तृत्वाने, आपल्या नेतृत्वाने जो मोठा होईल तो सगळ्यात मोठ्या पदावर जाऊन बसेल. आणि म्हणून मोदीजीसारखा एक नेता आज आमच्या देशाचा पंतप्रधान झालेला आहे. अटल बिहारी वाजपेयी 45 वर्ष पार्लमेंटमध्ये होते, 45 वर्ष. तुम्ही ऐकलं का वाजपेयींचा कोणी मुलगा, ठीक आहे त्यांचं लग्न झालं होतं, त्यांचा कोणी भाऊ, त्यांचा चुलता, त्यांची बहीण कुणी राजकारणात आहे? कोणीच नाही. अडवाणीजी गेले, एवढे मोठे नेते आहेत, आता ते रिटायर झालेत, पण त्यांच्या घरचं कोणी आहे? मुरली मनोहर जोशी होते, त्यांच्या घरचं कोणी आहे? मी तुम्हाला 25 उदाहरणं देईल, पण घरचं कोणी नाही. गडकरी साहेब आहेत, त्यांच्या कोणी मुलाला पुढे आलं नाहीच आहे. इथे असं नाही आहे, जो आपल्या कर्तृत्वाने मोठा होईल तोच पुढे जाईल. हे फक्त या पक्षामध्येच होऊ शकतं, हे भाजपमध्येच होऊ शकतं. आणि आज आपण बघतोय मोदीजीच्या नेतृत्वाखाली आज देश कुठे चाललेला आहे, आपण किती वर चाललेलो आहोत. 2047 साली ज्यावेळेला आपल्या देशाला 100 वर्ष होतील त्यावेळेला आमचं स्वप्न आहे, या पक्षाचं स्वप्न आहे, मोदींचं स्वप्न आहे, आपल्या प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्याचं, नेत्याचं स्वप्न आहे की हा देश जगामध्ये हा महासत्ता म्हणून राहील, 1 नंबरचा राहील. अमेरिकेसारख्या राष्ट्राला महाराष्ट्राला सोडवून हा त्याच्याही पुढे जाईल, हे आमचं स्वप्न आहे. देशभक्तीने प्रेरित झालेले कार्यकर्ते यामध्ये आहेत. स्वतः नाही, आधी राष्ट्र, मग पार्टी आणि मग स्वतः, या ध्येयाने प्रेरित होऊन आम्ही काम करतो. आणि म्हणून मित्र, या ठिकाणी ती वेळ दूर नाही की हा देश आता हळूहळू पुढे जाईल. मोदीजी ज्यावेळेला पंतप्रधान झाले, 11 वर्ष झाले. आज 11 वर्षामध्ये किती बदल झाला आपल्याकडे. आज 11 वर्षामध्ये 11व्या नंबरवर आपली अर्थव्यवस्था होती, 11 वर्षामध्ये आता आपण 4थ्या नंबरवर आलेलो आहोत. आज आपण बघता इन्फ्रास्ट्रक्चर कसं चाललेलं आहे, काय चाललेलं आहे. आता रोड बघितले आपण, पूर्वी रोड कसे होते, काय अवस्था होती रोडची 10 वर्षापूर्वी. रेल्वेची अवस्था काय होती, विमानतळ कुठे होते, आता 10 ठिकाणी विमानं पडत आहेत. रेल्वे ट्रॅक बघा तुम्ही, नवनवीन पडतायत, किती फास्ट ट्रेन निघाल्या आहेत. जिथे 10 तास लागायचे ना तिथे 5 तासात आम्ही जातो आहोत. फॉरेनमध्ये जशा ट्रेन होत्या तशा आता इकडे निघालेल्या आहेत. सगळं बदललेलं आहे. कारखाने किती येत आहेत, आम्ही स्वयंभू होतोय. परवा एचएलला मी त्या ठिकाणी गेलो, ओझरला, राजनाथ सिंगजी आले होते. फायटर जेट जे आम्ही रशियाकडून घेत होतो, अमेरिकेकडून घेतो, ते आता आमच्या देशात बनायला लागले. आम्ही ते बनवतो आहोत. सगळ्या बंदूक साधे विमानावर बनत नव्हती, आता आम्ही सगळ्या प्रकारच्या गन बनवतो आहोत, रणगाड्या बनवतो आहोत. सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही स्वयंपूर्ण होतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव